आटपाडी तालुक्यातील राजकीय वातावरण तापलंय। आज स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची भव्य बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर आता आटपाडीच्या नगरपंचायत निवडणुकीचा रंग बदलणार आहे। ग्रामपंचायतीतून नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आणि स्वाभिमानी विकास आघाडीने रणशिंग फुंकलंय। या बैठकीचं आयोजन आज आटपाडीत करण्यात आलं होतं। कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन निवडणूक कशा पद्धतीने लढवायची यावर रणनीती ठरवण्यात आली। बैठकीचं नेतृत्व केलं स्वाभिमानी विकास आघाडीचे प्रमुख भारत पाटील यांनी, तर मार्गदर्शनासाठी उपस्थित होते आनंदराव पाटील, सौरभ पाटील, अभिमन्यू विभूते, अशोक लवटे, रवी लांडगे आणि इतर मान्यवर कार्यकर्ते। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजेश जाधव यांनी मंचावरून मोठी घोषणा केली। मनसे स्वाभिमानी विकास आघाडीच्या सोबत आहे, ही घोषणा होताच सभागृहात जल्लोष उसळला। आमच्या संघटनेकडून म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मी तात्या आपल्याला पाठिंबा दिला होता। कार्यकर्त्यांनी देखील आपापली मनोगत व्यक्त केली। प्रशांत पाटील, राहुल वाघमारे, अशोक लवटे, मनोहर विभूते, अतुल यादव, शैलेश ऐवळे आणि जितेंद्र जाधव यांनी पक्षाच्या पुढच्या लढाईची दिशा स्पष्ट केली। कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकल्यानंतर भारत पाटील यांनी स्पष्ट केलं, आमच्यासोबत कोणी आलं तर स्वागत, पण कोणी नाही आलं तर आम्ही 17+1 असं स्वतंत्र लढू। आणि तुम्ही निर्णय काय घेतला? सर्व कार्यकर्त्याची एकच इच्छा आहे, स्वाभिमानी विकास आघाडी जी आपली आहे ते सर्वांनी 17+1 अशा 18 सीटाच लढाव्यात। तरी आम्ही सर्व नेत्या मंडळी विचार करून जर आमच्या बरोबर कोण आलं तर त्यांना बरोबर घेऊन, नाहीतर आम्ही 17+1 ही 100% लढणार आहे। हेच लढून पुढे आम्ही जिल्हा परिषद सुद्धा तयार करणार आहे। काय कुणासोबत चर्चा वगैरे झाली का तुमची? नाही, फोन येतेच, बरेच सगळ्या नेत्यांचं कार्यकर्ते येऊन भेटलेत, फोन येतात, त्यामुळे विचार मी सगळ्या आमचे आनंदराव पाटील सगळे आम्ही जे मेन आहे सगळे विचार करून निर्णय घेणार आहे। तुम्ही सांगितले की ग्रामपंचायत नगरपंचायतसाठी आम्ही प्रयत्न केले। अध्यक्ष तानाजीराव पाटील म्हणतात की माझ्या वाढदिवसाचं नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला मंजुरी दिली नाही, त्या मंजूर दिले। त्यासाठी आम्ही 40 दिवस कंटिन्यू आंदोलन केले, बरेच आंदोलन केली। ते फाईल प्रत्येक आंदोलनाला कधी तहसीलदार ऑफिस, कलेक्टर ऑफिस, कमिशनर ऑफिस करून मंत्रालयापर्यंत गेले, मंत्रालयात बी फायली करवत प्रधान सचिवापर्यंत गेले आणि तिथं त्या फाईलवर स्पष्ट लिहिलेलं होतं त्या विभागातील आमदारला विचारल्याशिवाय कुठली म्हणजे फाईल पुढे पाठवू नये असे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी लिहिलं होतं। ते झाल्यावर आम्हाला तिथं लगेच लक्षात आलं आमच्या ही फाईल होत नाही। बरोबर पहिले 10 वर्ष गेलेच आणि आता अजून वेळ घालवायला आमची तयार नव्हती। त्यासाठी आम्ही लगेच हायकोर्टात याचिका, मी माझ्या स्वतःच्या नावाने याचिका दाखल केली शासनाच्या विरोधात आणि त्याच्यानंतर तो निर्णय नगरपालिका करून घेतलेला आहे। नगरपंचायत नगराध्यक्षाचा चेहरा कोण आहे? तुम्ही काय नगराच्या चेहरा आमच्या भरपूर आहेत। बघा आता सगळ्याचं आमदार आम्ही सर्व बसून विचार करून निर्णय घेऊ। कोणता अजेंडा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचणार? मतदार एक तर विकास, आणि विकास करत असताना हे पहिले आपले नगरपंचायत पहिला निवडणूक आहे। विकासाबरोबरच एखाद्याही कुटुंबावर अन्याय झाला पाहिजे, हे आम्हाला रामभाऊ पाटलांनी जसं शिकवलंय तसंच त्या पद्धतीने आम्हाला पुन्हा एकही कुटुंबावर अन्याय झाला नाही पाहिजे, हे पहिला मूळ उद्देश आहे। विकास थोडाफार कमी झाला असं चालेल। आता हे विरोधक म्हणतात आम्ही आमच्याकडे सत्ता आहे, आमच्याकडे हे आहे, आम्ही विकास करू। मग तर मला माहीत आहे किंवा तुम्हाला बी अंदाज सगळ्यांना आहे, सगळ्या लोकांना बी। समजा विरोधकांनी 10 कोटी आणले तरी कामावर ऍक्च्युअली 3 कोटी रुपये जाणार आहेत, आणि मी जरी 6-7 कोटी जरी आणले तर तेवढे 100% हे खर्च कामावरच होणार आहे। ही फरक विरोधकांचा हे आम्हाला पहिल्यापासून भ्रष्टाचार करू। मगाशी मी तुम्हाला भाषणात मी सांगितलंच, एक जरी व्यक्ती ह्या तालुक्यातला किंवा ह्या आटपाडी शहरातला एक जरी व्यक्ती दाखवला, 1 रुपया आम्ही काम करतो म्हणून कोणाचा घेतले असेल किंवा आमच्या कुटुंबात 1 इंच जरी कोणाची जमीन आणली असेल किंवा त्याच्यापेक्षा मी मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, सांगली बऱ्याच वेळा इस्लामपूरला कितीतरी लोकांना मी कामासाठी घेऊन गेलो। तिथं जाताना कुणाच हे डिझेल घेतलं नाही। फक्त एकच उदाहरण तुम्हाला मागाशी मी सांगितलं, उत्तम पालटे देवकर साहेबांच्या कामासाठी आम्ही जयंत पाटील साहेबांकडे गेलो, त्यानं ते डिझेल टाकलं, त्यांनी जवळ 2000 रुपये डिझेल टाकले। त्यामुळे एकच व्यक्ती ह्या तालुक्यातला भेटायला मिळेल, त्याला आणून उभा करतील आणि सांगतील ह्या घ्या। त्यांना अजून माझं विरोधकाला अजून माझं जाहीर आव्हान आहे, अजून ह्या 21 तारखेपर्यंत नोंदत आहे। 21 तारखेपर्यंत जरी एक जरी माणूस आणला तर माझे 17+8 1 नगराध्यक्ष आणि +17 नगरसेवक सगळं अर्ज माघार घेऊन ज्या कोणी विरोधक जे आणेल ही माणूस त्याला मी जाहीर पाठिंबा द्यायला मी 100% शब्द पाळणारा माणूस आहे, तुम्हाला माहिती।
100% त्यांना पाठवून देऊ. तालुक्यामध्ये अजितदादा गट असेल, तसेच शिंदे गट असेल, भारतीय जनता पार्टी असेल, यांच्याशी जवळीक झाली तर तुमची जवळीक कुणाशी होऊ शकते? आमची जवळीक आता आम्हाला एका नेत्यानं 4 वेळा शब्द दिलेत. 4 वेळा आम्ही त्यांना मदत केली. आता त्यांना त्यांच्या लोकांना ती सांगितली मी. आता आमदारकीला तुम्हाला सर्वांना माहिती आहे, गावातल्या सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला अण्णांनी आणि बापसाहेब दोघांनीही शब्द दिलेला आहे. आमच्या अण्णा बापसाहेबला विनंती आहे, शब्द तिने पाळावा. नाही पाळलं तर आम्हाला सगळं पर्याय पण आहेत. आता या घोषणेनंतर आटपाडीच्या राजकारणात नवीन समीकरणं तयार होणार हे निश्चित. स्वाभिमानी विकास आघाडीचा आत्मविश्वास आणि आघाडीचं रणधुमाळ वातावरण पाहता आगामी नगरपंचायत निवडणुकीत आटपाडीकरांची नजर फक्त या लढतीकडे. आटपाडीचं रण सजलंय आणि स्वाभिमानी विकास आघाडी सज्ज आहे.